मृत्यूची मुंबई लोकल आणि ते खरंय, कारण मुंब्र्यामध्ये काल लोकलमधून पडून 4 मुंबईकरांचा जीव गेला। मात्र तरी मुंबईकरांवर आजही लटकूनच प्रवास करण्याची मजबुरी कायम आहे। ऑफिस टायमिंग मध्ये, रश आवर्स मध्ये लोकलमध्ये शिरायलाही जागा नसते, त्यामुळे लोकलला लटकण्याशिवाय मुंबईकरांकडे कुठलाच पर्याय शिल्लक नाहीये। मुंबईकरांची ही परिस्थिती नेमकी बदलणार तरी कधी? मुंबईकरांच्या समस्या या कधी सुटणार? मुंबईकरांना वाली नेमका कोण, हा प्रश्न अद्यापही कायम आहे। तर एकंदरीत आपण पाहतोय रश आवर्स मध्ये प्रचंड गर्दी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते। या संदर्भातली सविस्तर अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून घेऊयात। गिरीश, काल एवढी मोठी दुर्घटना घडली, त्यानंतर आज सुद्धा मुंबईकरांना तशाच प्रकारे लटकूनच प्रवास करावा लागतोय। परिस्थिती जैसे तेच? नक्कीच काल जो अपघात झालेला आहे मुंब्रा या ठिकाणी, खरं तर त्यानंतर देखील आजही मुंबईकरांना आहे ते गर्दीतून या ठिकाणी जीवघेणा असा हा प्रवास करावा लागतोय। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। काल अनेक प्रश्न आहेत ते उपस्थित करण्यात आलेले होते लोकल संदर्भात, फेऱ्या वाढवण्यासंदर्भात, त्यामुळे काहीतरी वेगळा निर्णय होईल अशी एक आशा ही लोकांना होती, मुंबईकरांना होती। मात्र आजही तशाच पद्धतीचा जीवघेणा प्रवास ट्रेनला लटकून त्यांच्या ऑफिसपर्यंत पोहोचण्याचा हा जीवघेणा प्रवास या मुंबईकरांना करावा लागतो आहे। आजही तशाच तुडुंब भरून गाड्या जात आहेत। कालचा जो अपघात घडलेला आहे मुंब्रा या ठिकाणी 2 लोकल जवळ आल्या, त्या ठिकाणी प्रवासी जे मुंबईकर आहेत ते त्यांच्या ऑफिससाठी जाण्यासाठी लोकल्स ट्रेन्सला लटकून जात होते। अशा स्थितीत जो काय दुर्दैवी अपघात झालेला आहे, अशा परिस्थितीत देखील काल प्रश्न अनेक उपस्थित करण्यात आले, यावर उपाय काय म्हणून चर्चा देखील झालेल्या आहेत। परंतु मात्र काल झालेल्या घटनेनंतर आज पुन्हा एकदा या ठिकाणी मुंबईकर आहेत ते लोकलला लटकूनच प्रवास करत आहेत। त्यांना त्यांच्या नेहमीप्रमाणे जे कित्येक वर्ष मुंबईकर हे करत आलेले आहेत, मुंबई स्पिरिटच्या नावाखाली ज्या पद्धतीने मुंबईकरांना कुठेतरी ग्रांटेड धरलं जात आहे, अशा पद्धतीने एकंदरीत चित्र हे आपण बघतो। हे वास्तव चित्र आहे, कधी अद्याप तरी बदललेलं नाही आहे। त्यामुळे काल जो अपघात झाला आहे तरी देखील मुंबईकरांना आजही या ठिकाणी आपण बघतोय की आत्ता पण मी आता दादर स्थानकात आहे आणि आता ही लोकल ट्रेन पाहतोय। या ठिकाणी हे आपण बघितलं तर मुंबईकर हे अशा पद्धतीने लटकून आजही त्यांना प्रवास करावा लागतोय। हा खरं तर जीवघेणा प्रवास आहे। कालपर्यंत ज्या चर्चा झालेल्या होत्या, फेऱ्या काय वाढवणार का, हा लटकता प्रवास आहे, आस्थापनांचं वेळ आहे, अशा स्थितीत मुंबईकरांना त्यांच्या कामाच्या वेळेत लवकर पोहोचायचं असतं, त्यामुळे ट्रेन चुकवायची नसते आणि अशा स्थितीत त्यांना मुंबईकरांना अशा पद्धतीने लटकून या ठिकाणी हा ट्रेनचा प्रवास करावा लागतोय। जीवघेण्या पद्धतीने त्यांना उतरावं लागतंय, दुसऱ्या ट्रेन्स पकडायच्या असतात। अशा स्थितीत हे आपण हे जे चित्र पाहतोय हे चित्र बदललेलं नाही, कित्येक वर्षांपासून हे असंच चित्र आहे आणि हे वास्तव आहे। मुंबईकरांना कुठेतरी हे ग्रांटेड धरलं जातं आहे। मुंबईकरांच्या मागण्या अनेक आहेत, लोकल फेऱ्या वाढवण्यासंदर्भातील मागण्या आहेत, काही आस्थापनांचे वेळ आहेत त्या बदलण्याच्या मागण्या आहेत। मात्र या मागण्यांकडे गेली कित्येक वर्षांपासून फक्त दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि मुंबई स्पिरिटच्या नावाखाली केवळ मुंबईकरांना हे ग्रांटेड धरून मुंबईकर फक्त हे जीवघेणा प्रवास करत आहेत त्यांच्या कार्यालयात पोहोचण्यासाठी, आस्थापनांमध्ये पोहोचण्यासाठी, आणि आस्थापनांची वेळ ही 7, 8, 9 असताना, त्यामुळे हा पीक कार आहे। या पीक कारमध्ये अधिकच्या फेऱ्या असतील तर कुठेतरी मुंबईकरांना लटकून या लोकलमधून प्रवास करता येणार नाही। परंतु असं असताना देखील मुंबईकरांच्या रेल्वे प्रवासी संघटना आहेत, त्यांच्या देखील मागण्या आहेत, त्यांनी देखील अनेक पत्रव्यवहार केले, परंतु मुंबईकरांना कुठेतरी ग्रांटेड धरलं जातं आहे आणि हे मुंबई स्पिरिटच्या नावाखाली अशा पद्धतीने केवळ काल अपघात झाला आहे। मात्र परिस्थिती आत्ताही तशीच आहे। आजही आपण बघतोय की मुंबईकर हे त्यांच्या कार्यालयात पोहोचण्यासाठी लटकून जीवघेणा असा हा प्रवास करतानाचं हे चित्र आजही तसंच आहे। त्यामुळे कालचा अपघात झाला, मागील वर्षभराच्या अपघातांची संख्या पाहिली तर हजारोंच्या संख्येत आहे। अशा स्थितीत काही परिस्थिती बदलेल अशी आशा असताना मात्र कालचा जो अपघात झाला आहे, मात्र त्यानंतर देखील परिस्थिती ही आपण बघतोय की जैशी तीच आहे। मुंबईकर त्यांचा जीवघेणा प्रवास करत त्यांच्या कार्यालयापर्यंत जात आहेत। निश्चितच, खरं तर आता या जीवघेण्या प्रवासातून मुंबईकरांची सुटका कधी होणार हा मुद्दा आहे। धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी।